श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्र आरूढानि मायया. तर असे आहेत पद. अर्जुना यंत्रारूढानि सर्वभूतानि ईश्वरः मायया भ्रामयन् सर्वभूतानां हृद्देश तिष्ठति. सर्वभूतांच्या हृदयामध्ये तो राहतो. शब्दशः अर्थ असा आहे, हे अर्जुना, यंत्ररूढानी सर्वभूतानी, यंत्रावर आरूढ झालेले जे सर्व भूत आहे ते सर्व भूतांना ईश्वर आपल्या मायेने भ्रामयन, आपल्या मायेने यंत्रारूढ बाहुल्याप्रमाणे असा तो फिरवणारा तो ईश्वर सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहतो. सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति म्हणजे सर्वभूतांच्या आत्मा तो राहतो, असा श्लोकाचा अर्थ आहे. तर या ठिकाणी अंतर्यामी असणारा जो ईश्वर, तो ईश्वर सर्व भूतांना फिरवितो. इथं दोनच अर्थ आहेत. म्हणजे यंत्रारूढ असणारे जे सर्व भूतमात्रा, त्या सर्वांना फिरवणारा आणि त्या सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा ईश्वर. दोनच अर्थ सांगायचे. तर यंत्रारूढानी आणि सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहतो. कुठं राहून काय करतो? हृदयात राहतो आणि सर्व भूतांना भ्रामयन, सर्व भूतांना तो फिरवतो. तर का फिरवतो, कसं फिरवतो, कोणत्या साह्याने फिरवतो, त्याचं भगवंताने अर्जुनाला यथोचित उत्तम प्रकारचं वर्णन केलं आहे. तर पहिली गोष्ट, यंत्रारूढानी सर्व भूतानी, यंत्रावर आरूढ असणारी सर्व भूत. तर यंत्र म्हणजे आपण त्याला जसं कुंभाराचं चाक असं म्हणतो. आणि कुंभाराच्या चाकावरती चाक एकदा फिरल्याच्या नंतर त्या चाकावर जरी माशा बसल्या तर ते चाक फिरलं का त्यांना ते फिरवावंच लागतं. किंवा एखादं यंत्र असतं आणि त्या यंत्रावरती कोणी एखादा खेळ करणारा असतो, त्याने जर त्या चाकावरती अशा लाकडाच्या लोखंडाच्या बावल्या बसवल्या, त्यांनी चाक फिरवलं का त्या बावल्या आपोआप फिरतात. त्या बावल्यांना वेगळं फिरवायचं काम पडत नाही, कारण ते यंत्राच्या वर आरूढ झालेले आहेत. यंत्र फिरवलं का बावल्या फिरतात. तसं हे सर्व भूत हे आहेत सगळे बाहुले. आणि त्याच्या खाली असणारे त्यांचे शरीर आहेत हे यंत्र.
आणि त्या यंत्राला फिरवणारा आहे तो ईश्वर. आणि ज्यांनी फिरवायचं त्याला म्हणतात ही मायाशक्ती, विक्षेपशक्ती. अजून त्याला कोणतेही शब्द दिले तर त्याचा अर्थ असा होतो, एकूण सर्व भूतांचे शरीर हेच कोणी काय आहेत, हे यंत्र आहेत. आणि त्या यंत्रावरती आरूढ झाले हे सर्व भूत आहेत. शरीर हे सगळे यंत्र आहेत आणि त्या यंत्रावरती असणारे हे सगळे भूत आहेत. आणि म्हणून असे शरीररूपे यंत्रावरती आरूढ झालेले हे सर्व भूत म्हणजे जीवात्मे. थोडक्यात हे सर्व जीव शरीराच्या आश्रयाने, शरीर हे यंत्र आहे आणि शरीराच्या त्या यंत्रावरती बसलेला हा जीव आहे. आणि तो जीव तो फिरवायचा, पण मग कशाने फिरवतो तो? तर मग त्याची जी मायाशक्ती आहे त्या मायेच्या शक्तीने. मग आता माया मग सगळे सारखे फिरायला पाहिजे, सगळ्यांचे शरीर सारखे आहेत आणि फिरवणारा पण तोच आहे. मग सगळे सारखे फिरायला पाहिजे, सगळे सारखे नाही फिरत, कमी जास्त फिरतात. मग सुख दुःख जन्म मृत्यू हे सगळं फिरणंच आहे ते. तर मग त्यामध्ये प्रत्येक जीवाची जी वासना असते त्या वासनेत बदल असतो, वासनेमध्ये बदल असतो, त्यातली आंतरशक्ती असते, त्याचं प्रारब्ध असतं. मग त्यात ती वासना असते, त्याचं प्रारब्ध असतं. असे जे असतात त्यात ती विक्षेप शक्ती असते. मग हे सर्व भिन्न भिन्न असल्यामुळे तो फिरवतो चक्र. पण त्या चक्रामध्ये आतली आत जशी एखादी रेल्वे चालली तर त्या रेल्वे ड्रायव्हर बसतो, मग तो ते यंत्रामध्येच असतो, तो यंत्रामध्येच बसलेला असतो आणि यंत्र तर फिरतं. पण त्या यंत्रामध्ये म्हणजे रेल्वेमध्ये माणूस ह्याकडचे त्याकडाला असा वाकडा तिकडं पण जाऊ शकतो. काही बसलेले असतात, काही इकडं तिकडं जातात आणि चालवणार ते यंत्रात बसलेला असतो. आणि तोही नाही चालत का? मग तो पण चालतो ना. त्या यंत्रावरती आरूढ झालेला चालविणारे त्यात बसलेला असतो, इतर बसलेले त्यात बसलेले असतात. म्हणजे काय सगळे सारखे बसलेले नसतात, काही वाकडे बसतात, काही तिकडे बसतात, काही इकडं तिकडं हलतात. यंत्र अखंड आहे. तसं शरीररूपी सगळं यंत्र हे कार्यात्मक, हे सगळं जगत सगळं अखंड असलं तरी त्याच्यात अंतर्गत शरीरं येतात, शरीरामध्ये प्रारब्ध येतं, प्रारब्धात वासना येते आणि त्या वासनेत वैचित्र्य येतं आणि त्या वैचित्र्याच्या अनुसार तिथं त्यात विक्षेप शक्ती असते. आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. आवरण शक्तीने जीवात्मा त्याला काय म्हणतो जीवत्व, आणि विक्षेप शक्तीने त्याची सगळी हालचाल, आणि त्या हालचालीचा सूत्रधार असतो त्याला म्हणतात ईश्वर. असा तो ईश्वर आहे. तर सर्व भूतांना यंत्रा आरूढ झालेल्या ज्या बाहुल्या असतात, तो खेळ करणारा जसा यंत्र फिरवल्याच्या नंतर त्या बाहुल्या आपोआप फिरतात, त्याप्रमाणे हे यंत्रावर आरूढ झालेले हे सगळे जीवात्मे या जीवात्म्याला शरीराच्या यंत्रावर आरूढ करून आणि मग तो सर्व यंत्र फिरवतो. त्या फिरवण्याचं काय तर मायेने फिरवतो. तो कोण असा आहे? भ्रामयन म्हणजे फिरवणारा. असा कोण आहे? ईश्वर. ईशहा, ईशनात ईशहा, सर्वांचं ईशन करणारा म्हणून त्याला ईश्वर असं म्हटलं आहे. तर सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहतो त्याला म्हणतात ईश्वर. तर सर्व भूतांच्या हृदयात राहतो, ईशन करतो. काय करतो तो ईशन? मग जसा एखादा रथचालक असतो, रथचालकाच्या हातामध्ये 8 घोडे 4 घोडे, त्या घोड्याचे सगळे दोर त्याच्या हातामध्ये असतात. कोणत्या घोड्याचा दोर ओढायचा हे त्याला त्याच्या हातात दोर असतात ना. त्याप्रमाणे ईशन करणारा हा सगळे जीवाचे दोर असे त्याच्या हातात आहेत आणि तो अशा त्या बावल्या नाचवतो. त्या कालामध्ये कोणता दोर कसा आहे हे त्याला कळत असतं. आणि मग असा जो ईश्वर आहे त्याला म्हणतात ईशन. काय म्हणतात? ईश्वर. ईशनात ईशहा, ईशन करणारा. याच्यावर आपले खूप वेळा झालं आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी म्हणजे पंचभूताचं ईशन करतो, देवदानवाचं ईशन करतो, जन्ममृत्यू यमधर्माचं ईशन करतो. सर्व त्याच्या स्वाधीन असल्यामुळे
तो या ठिकाणी उत्पत्ती स्थिती आणि असं या ठिकाणी सर्व करतो, म्हणून त्याला काय म्हणतात ते ईश्वर. उत्पत्ती स्थिती आणि लय हे सुद्धा ज्याच्या हातात असतं, जो करतो, म्हणून त्याला म्हणतात ईशनात ईशा असा ईश्वर. सर्वभूतानां सर्वभूतांच्या सर्वभूत याचा अर्थ सर्वभूत भवंती ती भूत म्हणजे आस्तंभपर्यंत, कुठून एक नाही दोन नाही तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे जे जन्माला आलेले आहेत ते असे हे सर्व भूत आहेत. त्या सर्व भूतांचं हृदय असतं ते, आणि अशा हृदयामध्ये जो राहतो त्या हृदयामध्ये राहतो. तर हृदयामध्ये राहतो म्हणजे कुठं राहतो, तर हृदय हे त्याच्याबद्दल खूप वर्णन केलं आहे. लयच प्रत्येक शास्त्रकारांनी वेगळे वेगळे सांगितलेले, त्याचे अर्थ लावताना वेगळे वेगळे केले आहेत. तर हृदय याचा अर्थ हे हृदय सर्वभूताच्या आंतरी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वभूताच्या आंतरी, आणि हृदय महांबरी, आणि चित्तवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो हे शरीर आहे, आणि शरीराच्या आतमध्ये हृदय आहे, आणि त्या हृदय हे कांबर म्हणजे असे हृदय आकाश त्याला म्हणतात, हृदय आकाश. त्या हृदय आकाशाच्या आत चित्तवृत्ती, हृदयामध्ये मन बुद्धी चित्त हे तिथं त्यांचं काय त्यांचं प्रागट्य मानलेलं आहे. आणि त्या प्रागट्यामध्ये असणारं जे चित्त असतं, ह्या सगळ्यापेक्षा चित्त शुद्ध मानलं आहे. एकाच अंतःकरणाचे भाग आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अहंकारनं तर त्या अज्ञानाच्या अहंकारची मलिनताच असते, मनामध्ये विकल्पाचा विक्षेप असतो, आणि बुद्धीला कोणतरी पदार्थाचा निश्चय करायचा असतो. म्हणून या तीन वृत्तीपेक्षा चौथी वृत्ती जी आहे चित्त, जे चित्ताला ग्रहण करते, जे चैतन्याचं प्रतिबिंब खेचते, अशी जी असते चित्तवृत्ती, ती चित्तवृत्ती म्हणजे पहिला शरीराचा कोश आहे, त्याच्यामध्ये अंतःकरणाचा कोश आहे, आणि अंतःकरणाच्या कोशामध्ये एक जसं त्या हत्तीवरती आंबरी असते तसे आंबरीसारखं ते हृदय आहे. आणि त्या हृदयामध्ये असणारं जे आकाश आहे हृदय आंबरी, आणि त्याच्यामध्ये जे चित्त आहे ते शुद्ध आहे, आणि त्या चित्तामध्ये जे पडलेलं प्रतिबिंब असतं कोणाचं, चैतन्याचं, त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, त्याला म्हणतात हृदय. आणि असं हृदय काहींनी 4 दल चतुर्दल मानलं आहे, काहींनी अष्टदल मानलं आहे, काहींनी काय 12 दल मानलं आहे. म्हणजे हृदय त्याला हृदय कमल म्हणतो ना आपण, ते हृदय कमल आहे. आणि ते असं उलटं आहे, ते असं पालथं घातलेलं, असा मांसाचा सगळ्यात मांसाचा तुकडा असा तो पालथा टाकलेला असा, आणि त्या कमलाच्या आकाराप्रमाणे तो गोल आहे, आणि त्या गोलामध्ये त्यातला असणारं आकाश चित्त, आणि त्या आकाशामध्ये असणारी चित्तवृत्ती, आणि त्या चित्तवृत्तीमध्ये ज्याचं प्रतिबिंब पडतं म्हणून त्याला म्हणतात हृदय. अशा हृदयामध्ये राहणारा, आणि तो अशा हृदयामध्ये राहतो म्हणजे कोण आहे तो, तर त्याला आपल्या वेदांत भाषेत त्याला आभास म्हणतात. ज्या चैतन्याचा त्या शुद्ध चित्तामध्ये पडलेला जो आभास आहे, तुम्हाला कळण्याकरता चित्तवृत्तीमध्ये पडलेला चैतन्याचा कवडसा, त्याचा प्रकाश म्हणा. जसा सूर्याचा प्रकाश कवडसा आरसा धरला तर भिंतीवर मोठा टिपका पडतो, तसा त्या चित्तवृत्तीमध्ये असा चैतन्याचा तो कवडसा पडलेला आहे, प्रतिबिंब ज्याला लागल्यास. आणि जे असं प्रतिबिंब रूपाने त्या चित्तवृत्तीमध्ये असतो त्याला म्हणतात हृदय. आणि अशा हृदयामध्ये वास करणारा असतो त्याला म्हणतात ईश्वर. सर्वभूतांच्या हृदय, सर्वभूतांच्या हृदयामध्ये राहणारा असं ते. सर्वभूताच्या आंतरी, सर्वभूताच्या आत आहे अंतरात, असं पुढे बाहेर नाही. तो सर्वभूताच्या आंतरी हृदय महांबरीन चित्तवृत्तीच्या सहस्रकरी. तर चित्तवृत्तीच्या 1000, जसा सूर्याचा उदय झाला का ते 1000 किरण असे बाहेर येतात. 1000 काय लाखो काय आपण ते मोजू शकत, असे 1000 किरण बाहेर येतात. तसा तो चिदाभास वृत्तीत आला, आणि वृत्तीत आल्यानंतर प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा प्रत्येक वृत्तीच्या द्वारा तो अनेक रूपाने असा बाहेर येत होतो. मग जो असा चित आहे तो चित आहे, तो चित सहस्रकरी उदयला असे जो अवस्थात्रय आणि तिन्ही लोक
अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशोनी आशेष अन्यथा दृष्टी पांतिक चेवविले. म्हणजे 3 अवस्थेत तिन्ही लोकांमध्ये जे संपूर्ण प्रकाशित थोडक्यात ज्ञान होतं, वृत्तीने जे जे ज्ञान होतं ते सर्व भूतांच्या आत चित्तवृत्तीमध्ये त्या चैतन्याचा प्रकाश असतो. आत्म्याचा म्हणा, चैतन्याचा म्हणा, कुटस्थाचा म्हणा किंवा त्या चित्तवृत्तीमध्ये असणाऱ्या आभासाचा म्हणा, त्यांनी संपूर्ण जगाचं प्रकाशन केलं जातं. त्या प्रकाशनात त्यालाच म्हणतात ईश्वर. आपले त्याला म्हणतात हृदय. आणि त्या हृदयामध्ये राहणारा असा तो त्याला म्हणतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, हृदय ईश्वर. अशा हृदयामध्ये वास करणारा तो ईश्वर हृदयामध्ये स्थातिष्ठती. तर स्थातिष्ठती याचा अर्थ काय? येणं जाणं हे वेगळं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, सर्वा घटी राम दिहो दिही एक. आहे का? किंवा ते काय, त्या सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे आयशी, जे बुद्धीस पुरे आहारनिशी ते वस्तुगामी. तुम्ही कुठेही शब्द जर घेतला, साठविला हरी आणि जी हे हृदय मंदिरी. मग आता हरी साठवला याचा अर्थ बाहेरून घेतला, हृदयामध्ये आला बसला. म्हणजे मग हे जे शब्द आहेत याची संगती कशी लावणार तुम्ही? आत साठविला हरी, हृदयबंदी खाना केला. हृदयबंदी खाना केल्याचा अर्थ म्हणजे काय केला? आतमध्ये कोंडून ठेवल्याचा अर्थ काय? त्याला बेडे घालून ठेवल्यात. मग तो त्याला सगुण मानायचं का निर्गुण मानायचं? मानायचं काय त्याला? म्हणजे तसा हृदयामध्ये राम. राम आता सगुण असतो. आणि हृदयात एवढी जागा आहे का? आणि कोणत्या दारातून प्रवेश करेल तो? सतत कृष्णमूर्ती सावळीन खेळे हृदय कमळी. तैसं काय जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी आणि जयाचे हृदय बोनी विराजित. हे सगळे जे प्रमाण आहेत तर ते प्रमाण त्या प्रसंगाने. आता ज्यावेळी अंतरात आपण होतं तैसा हृदयामध्ये मी रामू. आता राम म्हटल्यानंतर तो काय सगुण रूपाने मानला का निर्गुण रूपाने मारला? सगुण मानायचा का निर्गुण मानायचा का चित्तामध्ये असणारा आभास मानायचा का आत्मसाक्षी मानायचा? तर त्या कालामध्ये ते जसे प्रमाण असतात. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. साठविला याचा अर्थ नामस्मरणाच्या द्वारा, भक्तीच्या द्वारा त्याची जी स्मृती आहे ती स्मृतीच्या रूपाने तो भगवान हृदयामध्ये असतो. तो काय सगुण रूपाने आला आणि तिथं राहिला आहे असं साठविला हरी. मग हरी कोणत्या रूपाने? तर स्मरण रूपाने, नाम रूपाने, त्याच्या चिंतन रूपाने असा त्या हृदयामध्ये साठवला. हृदयबंदी खाना केला. हृदयबंदी खाना केला याचा अर्थ आणि आत विठ्ठल कोंडीला. ज्या कालामध्ये परमात्म्याचं सगुण रूप पाहतो, चित्रात म्हणा, प्रतिमेत म्हणा किंवा साक्षात एखादा भाग्यवान त्याला तो भेटला म्हणा, मग तो भेटला तर तसा तो हृदयात जाऊन बसतो असं नाही. तर त्या वृत्तीने आकार धारण केलेला तो आकार त्याच्या हृदयामध्ये स्मृतीरूपाने भगवंताला पाहिल्यानंतर जी स्मृती असते त्याचा आकार. जसं आता आपण पाहतो, एखादी वस्तू असते, एखादी व्यक्ती असते, कुठंतरी पाहिली आणि नंतर आठवल्यानंतर आत हृदयामध्ये स्मृती काय करते? त्याचा पूर्ण आकार धारण करते. हा काळा मनुष्य आहे, हा गोरा आहे, हा संन्यासी, हत्ती, हे एखादा पशु असेल, एखादी वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल, आपण पाहतो, तिला नजर भरून पाहतो. आणि नजर भरून पाहिल्यानंतर 8 दिवसांनी आपण त्याला नाही हे असं नव्हतं, हे असं होतं. आता ती वस्तू पाहून तुला मग वर्ष पण झालं. ती म्हणते नाही हे अशी नाही, ही एवढी नव्हती, या रंगाची नव्हती, मग ही अशी होती, मी पाहिली ती याच्यात एकही नाही. म्हणजे याचा अर्थ काय? त्या वस्तूची स्मृती जी असते ती स्मृती हृदयामध्ये त्यांनी पूर्ण आकार धारण केलेला असतो. मग अशा भगवंताच्या स्मृतीचा आकार जिथं साठवलेला असतो तो असं आहे. आणि वास्तविक पाहतो तो हृदयात आहे हे सांगण्याकरता मी तुम्हाला हे सांगितलं. तो हृदयात बाहेरून आला असं नाही, तर तो वदनी तुझे मंगलनाम आणि हृदयी अखंडित तो तिथं आहेच तो. तसं या ठिकाणी ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठ
स्थातिष्ठ तिथं तो असलेला आहे, तो का बाहेरून आणला आहे अशातला भाग नाही. तो स्थातिष्ठ, ष्ठ म्हणजे तो तिथं आहे, तिष्ठ म्हणजे असलेला, एका जागेवर असला, स्थिर असलेला, असा तो हृदयामध्ये वास करणारा त्याला म्हणतात ईश्वर. आणि असा ईश्वर तो हृदयामध्ये राहून म्हणजे त्याचा अर्थ शक्तीने, मग त्या चेतन शक्तीने मायेच्या साह्याने, चेतन मायेच्या संबंधाने तो संपूर्ण या जगाचे सूत्र सोडा, वैयक्तिक घ्या, आपल्या हृदयामध्ये राहून आपल्या सर्व इंद्रियांची हालचाल करीतो आणि तो हृदयामध्ये राहतो. मग आपल्याला कशी हालचाल करतो एवढंच सांगण्याकरता हा श्लोक आहे. जसं पहिलं स्वभावजेनं सांगितलं, नंतर प्रकृतीच सांगितली, म्हणजे स्वभावाने मनुष्य कर्म करतो सांगितलं, नंतर प्रकृती आधी होऊन कर्म करतो सांगितलं, त्या दोन्ही गोष्टी जड सांगितल्या. आणि तिसरी गोष्ट भगवान हा सगळे जीव कर्म करतो तो ईश्वर अधीन होऊन करतो. म्हणजे करता पहिल्या याच्यामध्ये स्वभावाला करता केलं, दुसऱ्या याच्यामध्ये प्रकृतीला करता केलं, आणि तिसऱ्या याच्यामध्ये आता भगवान करताय. भगवान जसं त्याच्याकडून करून घेईल तसंच जीव करतो. प्रकृती जशी त्याच्याकडून करून घेते, कालच्या श्लोकामध्ये प्रकृती अधीन आहे, तो प्रकृती जसं त्याच्याकडून करून घेते, त्याची प्रकृती, त्याचं प्रारब्ध हे त्याला करायला भाग पाडतं. त्याची इच्छा नसली तरी तो प्रकृतीच्या अधीन असतो, तो स्वभावाच्या अधीन असतो. तसाच तिसरा तो ईश्वराच्या अधीन आहे, त्याला स्वतंत्र काही करता येत नाही. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, मग आपली अंत कुठं राहणारे, मानसाशी देव चालवे अहंता, आणि मीच एक करता म्हणू नये. त्याला स्वतःला काहीही करता येत नाही. एक तर तो करता, आणि तो त्याचा प्रारब्धाचा दोर त्याच्या हातामध्ये आहे. आपल्या प्रारब्धाचा दोर त्याच्या हातामध्ये आहे, आपल्या वासनेचा दोर त्याच्या हातामध्ये आहे, आणि तो तुम्हाला स्वतंत्र फिरवित नाही. तुमची जशी वासना, तुमचं जसं प्रारब्ध, तसं तो त्याला फक्त ऊर्जा देतो, त्याला फक्त तो ऊर्जा देतो. आणि म्हणून प्रत्येक भूत मात्र आपल्या आपल्या प्रारब्धाप्रमाणे, वासनेप्रमाणे, विक्षेपाप्रमाणे, प्रत्येक भूतात वासना आहे, प्रत्येक भूतात प्रारब्ध आहे, आणि प्रत्येक भूतात विक्षेप आहे. काही माणसं खूप स्थिर आहेत, आणि काही माणसं एवढे विक्षेप आहेत, तुम्हाला सांगतो, एका जागेवर कीर्तन करणार, एका जागेवर उभंच नाही राहायचं, ह्या पायावर त्या पायावर, मागं पाय पुढे पाय, वळवळ कर. काय आहे ते आपण व्यवहारात पाहतो. आत्ता इथं तर उद्या तिथं तिथं इतकं विक्षिप्त असतो तो मनुष्य. म्हणजे बसल्यात बोलण्यामध्ये, हातपाय हलवण्यामध्ये, शरीर तिकडं, म्हणजे काय त्या व्यक्तीमध्ये विक्षेप शक्ती अधिक आहे. सगळे सारखे हलतात का? ते सगळे सारखे नाही हलत. मग त्यात विक्षेप शक्ती अधिक आहे. मग त्याची जशी विक्षेप, त्या अहंकारात विक्षेप शक्ती जशी असेल तो त्याला तसा हलवतो. आपण म्हणतो नाही का, दृष्टांत झाला आमच्या दृष्टांत झाला त्यांच्या दृष्टांत, तर आपल्या हृदयात स्मृती रूपाणी म्हणून तसं वाटतं. हा ते दृष्टांत झाला, ह्या भावना आहेत. दृष्टांत झाला हा भावनेचा विषय. दृष्टांत झाला म्हणजे तुम्हाला स्वप्न पडलं, आणि स्वप्नाला किती किंमत असते? स्वप्नाला काय किंमत असते? ते निवळ बावळटपणा येतो, तो एक भक्तीतला प्रकार आहे. आता त्यांच्या मनामध्ये काय असतं हे आपल्याला काय माहीत नाही. आता माझ्या स्वप्नात किती वेळा पांडुरंग आलं, मुक्त व्हायला पाहिजे होतं मागं, कुठं मुक्त होते माणूस? ते वृत्तीचे संस्कार असतात, ती वृत्ती आकार धारण करते. जसं आपल्याला आपण एखाद्या रज्जूवर आपण सर्व पाहतो, जसं आपल्याला ते एक वृत्तीचा आकार येतो, तसं स्वप्नसुद्धा एक वृत्तीचा आकार असतो. स्वप्नात काय काय येतं, जी गोष्ट अशक्यप्राय ती पण येते. आपल्या डोक्यावर, आपल्या अंगावर ट्रक गेली, आपण उठून पळायला लागलो, ट्रक गेल्याच्या नंतर आता हे खरं आहे वय ते नाही का? नाही, विहिरीत पडलो ना अर्ध्यातच आपण एका त्या गावताला धरलं गोर पळून आत, म्हणजे ते एक वृत्ती आकार धारण करते. तसा दृष्टांत होणं म्हणजे स्वप्नात येणं, त्याला स्वप्न म्हणतात. आता त्या स्वप्नामध्ये शास्त्र एवढं व्यापक आहे. मग आता त्यात स्वप्नातलं स्वप्न असतं, स्वप्नातली सुषुप्ती असते,
जागृतीतली जागृती असते, जागृतीतली स्वप्न असतं, जागृतीतली स्वप्न, त्याचे 9 प्रकार होतात. त्या 9 प्रकारापैकी ते आता कर्मशास्त्र वेगळं असतं, वेदांतशास्त्र वेगळं असतं, उपासनाशास्त्र वेगळं असतं. आणि मग त्या कालामध्ये पहाटे पडलेलं स्वप्न, आता त्याला खोटं मानावं तर तुकाराम महाराजांची अख्खी पिढी सगळी स्वप्नातच जागा झाली आणि त्यांच्या अख्ख्या पिढीला सगळे पोरं स्वप्नीच दिले आहेत. तुकाराम महाराज स्वप्नी झालेत. ते स्वप्नात आला ना तुकाराम महाराजांच्या मातोश्री ते पंढरपूरला गेले, पांडुरंगाकडे मागितलं आणि स्वप्नात आले का बा तुला पाहिजे तसा पुत्र होईल. असे ते तुकाराम महाराजाला बोधकुड झाला, स्वप्नात गुरु भेटली, स्वप्नात झालं ते. मग त्या असं आहे ते मग पहाटचं स्वप्न वगैरे असं ते. त्यामुळे वेदांतशास्त्रात ते कक्षेत बसत नाही, ते उपासनाशास्त्र आहेत. आणि उपासना आपल्याकडे 3 आहेत. तुमच्याकडे क्रियाशक्ती आहे, भावनाशक्ती आहे आणि ज्ञानशक्ती. आपलं शास्त्र आहे ज्ञानशक्तीचं. आता आपला विषय चालला आहे सगळा ज्ञानाचा. हा विषय आहे वेदांताचा. वेदांत कशालाच माहीत नाही, वेदांत कशालाच माहीत नाही. तो सगळं म्हणतो ब्रह्म ब्रह्म भिन्नम सर्व मिथ्या. हे एक परमात्मा सत्य आहे, आत्मा सत्य आहे, हे सर्व मिथ्या आहे. मग ती उपासना, त्या उपासना करूनच इथे येता येते. त्या पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात येतो, दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात येतो. जो पहिल्या वर्गातही काही झालेलं नाही, दुसऱ्या वर्गातही काही झालं नाही, तो तिसऱ्या वर्गात येऊन जरी बसला शेवटी तो नापास आहेच. त्याला काही तिथं पास होता येत नाही, पुन्हा त्याला पाठीमागे जावं लागतं. चला असं तो भाग. वारकरी संप्रदायामध्ये 3 वर्ग बरोबर चाललेले असतात, 3 वर्ग बरोबर असतात आपल्याकडे. ती मग ज्यावेळी जिथून आला का पुढे ढकलल्या जातो. मग असं आहे. आता तुम्हाला काय हो इथून पाठीमागचं जे घडतं आहे ते सगळं प्रारब्ध आहे. आणि आता इथून तुम्हाला तेवढं स्वातंत्र्य, नवीन तुम्ही काय करू शकता त्याच्यावर तुम्हाला स्वातंत्र्य आहे. ते 2 शब्द आहेत. कर्तृत्वात जीवाला स्वातंत्र्य आहे आणि भोक्तृत्वात जीव पूर्ण पारतंत्र्य असतो. लक्षात आलं? भोगामध्ये जीव पूर्ण पारतंत्र्य आहे आणि करण्यामध्ये जीव पूर्ण स्वतंत्र आहे. असं एक करणं वेगळं आणि भोगणं वेगळं. शेती करतो त्यावेळी शेतीत ते ज्वारी ते काय करतो ते काय गेल्या वर्षी केलेली भाकरी खातो आणि त्या भाकरीच्या ऊर्जेवर तो आता करतो. मग आता गेल्या वर्षी केलेल्या ज्वारीची भाकरी खातो आहे, पण आता शेतामध्ये काय पेरायचं आहे आणि काय उगवायचं आहे ते जर गांजा लावला आणि गांजा चांगला घेतला तर गांजा एवढून बेशुद्ध पडून एवढं त्याचा शेतीत काय लावायचं आहे हे त्याला ते स्वातंत्र्य दिलं ना. असं आहे. पण पाठीमागं जे केलेलं आहे, आता मागच्या वेळी तुम्ही सगळी बाजरी पेरली, आता काय खावं लागेल? बाजरीच खावं लागेल ना. बाजरीच तुमच्या घरात भाकर बाजरीचीच केली. मग गहू केलं, मग आता काय गहूच खावं लागेल. मग जे केलं आहे मागचं ते खायला आता मात्र तेच खावं लागते. आता उद्या तो काय पेरतो ते तुझा प्रश्न येतो. तसं आहे ते. म्हणून भोगत्यामध्ये परतंत्र आणि करण्यामध्ये स्वतंत्र. नाही, हे हृदयाचे ते हृदय घातले ते ज्ञानाची गोष्ट आहे. ती मरणे काय तुम्ही शंका काय? बरं, ते हृदयाचा विषय नाही, ते अंतःकरण असतं. त्या लिंग शरीर म्हणतात. ते लिंग शरीर म्हणजे पहिली गोष्ट पंचप्राण, 10 इंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय. 10 5 की झाले 15 आणि अंतःकरण चतुष्टय की झाले 19. 1 धरलं तर 16 होतात आणि 4 केले 19 होतात. मग 16 हे झालं ना आणि त्याच्यात जर अजून उपप्राण घातले तर ते 24 होतात. तर ते असं एक कुटुंब आहे. तर ते कुटुंब आहे म्हणजे थोडक्यामध्ये हे पंचकृत भूत झाल्यानंतर हे पंचकरण होऊन मग एक सगळी सृष्टी निर्माण होते. तर हे शरीर आहे पंचकरणाचं आणि याच्या आतलं शरीर आहे ते अपंचकृत. पहिले 5 भूत निर्माण झाली असे,
या 5 भूतातला यातला सत्वगुण, यातला सत्वगुण, यातला सत्वगुण, यातला सत्वगुण, यातला सत्वगुण, 5 सत्वगुण एकत्र झाले आणि त्या 5 सत्वगुणातून तो देह झालेला आहे. त्यामुळे तो जळत नाही, तो भाजत नाही, तो ओला होत नाही, त्याच्यावर कोणतीच प्रक्रिया होत नाही. कारण ज्या प्रक्रिया घडतात ह्या सगळ्या पंचकृत पंचमहाभूतात सृष्टीमध्ये घडतात, आकारवानात घडतात. आणि तो जो मधला गठ्ठा आहे तो निराकार आहे तो. आणि तो निराकार गठ्ठा तो संस्कारने पूर्ण लिप्त आहे. त्यात पाप पुण्य हे संस्कार रूपाने राहतात. तुम्ही ती कॅसेट पहिली आपली कॅसेट राहायची, मग ती अशी पट्टी जर झाली तर त्यात तुम्हाला दिसत काय नव्हतं, पण घातलं तर वाजवत होतं का नाही. आजही तुमची पेन ड्राईव्ह येते, ते पेन ड्राईव्ह तुम्ही किती काय त्यात पाहिजे तुम्हाला काय नाही दिसणार ना, पण ते त्यात टाकली यंत्रात का ती वाजत येते. मग ते जसं अदृश्य रूपाने आहे पण सगळं आहे त्याच्यात, तसं आपलं लिंग शरीर असतं. त्या लिंग शरीरामध्ये पाप पुण्य सगळं हे संस्कार रूपाने असतं. पापाचे संस्कार, पुण्याचे संस्कार, भोगाचे संस्कार, आणि हे सगळे संस्काराचं जे गठुडं असतं ते गठुडं या शरीरातून त्या शरीरातून 1000 शरीरात ते फिरतं असं आहे. आणि मग तुम चैतन्य जातं का त्याच्याबरोबर, तर चैतन्य त्याच्याबरोबर जर गेलं तर चैतन्य विकृत होतं. कारण मग त्यातला जो शुद्ध भाग आहे, तुम्ही आता इथून घट घेतला आणि असा घट घेऊन त्या गेटमध्ये गेला, आकाश तिथं पण आहे का नाही, आकाशमध्ये पण आहे, आकाश इथं पण आहे, सर्वत्र आहे आकाश. तसं परमात्मा सर्वत्र असतो. तुमचं ते तुमचं जे लिंग शरीर असतं ते जिथं जाईल तिथं त्याचा प्रकाश पडतो. मग ज्याचं जितकं शुद्ध असतं तितका त्याच्यात प्रकाश विशेष पडतो, तितका तो ज्ञानी असतो. ज्याचं खूप पुण्य असतं तितकं त्या जन्मात गेलं का तितकं त्याला सुख असतं. माणसापेक्षा बैलांना, माणसापेक्षा कुत्र्यांना खूप सुख आहेत, ते त्याचं प्रारब्ध आहे ना ते. आता काही माणसापेक्षा कुत्र्यांची केवढी व्यवस्था आहे, काही बैलांची केवढी व्यवस्था आहे, काही घोड्यांची केवढी व्यवस्था आहे, ती कल्पना करता येणार नाही तुम्हाला. त्यांना ती येशीन, ते फॅन, 3 माणसं शेवेला दिवसभर, त्यांना काय नाही खाल्ला बसला नुसता बैल झाला, ते घोडा झाला, ते काय. मग ते याचा अर्थ तो एक जीव आहे तो. मग त्याचं प्रारब्ध जसं असेल तसं त्याला ते पुण्य तिथं त्या शरीरामध्ये मिळतं आणि त्या शरीरामध्ये त्याला तसे भोग मिळतात. घोडा खूप ज्ञानी पाहिला आहे, कुत्रा खूप ज्ञानी पाहिला आहे, बैल जनावर खूप ज्ञानी पाहिले, माणसापेक्षाही ते खूप ज्ञानी असतात असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ त्या प्रारब्धाने आलेले त्याचे जन्म तो वास्तविक पाहता आपल्या माणसापेक्षा फार पुढे गेला आहे तो पशु, पण त्या प्रारब्धात आलं आहे त्याच्यात ते तेवढं त्याला भोगून संपायचं. मग तो देह टाकला का तो त्याच्या आपल्यापेक्षा खूप पुढं गतीने गेलं नाही. पण प्रारब्ध हे 10 जन्माचं तयार होतं, 12 जन्माचं पण तयार होतं. मग तो इथं किती जरी ज्ञानी झाला तर ते त्याला 12 जन्म ओलांडल्याशिवाय त्याला काही पर्याय नसतो. आणि त्यामुळे लिंग शरीर असतं ते या जन्मातून त्या जन्मात जाणं. लिंग शरीर हे कशाने बाधित होत नाही, ते फक्त एकाने बाधित होतं, ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान इतर अबाध्यत्व, ब्रह्मज्ञाना वाचून इतर सर्व जगातल्या कोणत्याही प्रक्रियेने ते अबाध्य असतं, त्याला कधी बाध होत नाही. आणि म्हणून किती जन्म झाला फेरा, गणित नाही जातारा. हे 24 हे तत्वाचे, कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंद मोक्षाचे, गुंथडे येथ. हे 24 तत्वच आहे. हे 24 तत्वाचे कुटुंब, हे सगळं 24 तत्वाचं कुटुंब आहे. कुटुंब घरवस्तीचे आणि तुटते बंद मोक्षाचे गुंथडे येतं. इथं ब्रह्मज्ञानात नर शरीरामध्ये तो गुंथा तुटू शकतो. त्याला ह्या नाही जन्मात तर दुसऱ्या जन्मात, तिसऱ्या जन्मात, म्हणून पुनर्जन्म मानला आहे वेदांत शास्त्रामध्ये, गीतेमध्ये, भगवंताने. तर असोही जर लांबला आपला विषय काय झाला, तो सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहतो आणि त्या हृदयाबद्दल खूप मोठं वर्णन केलं आहे. त्याला एक प्रवचन करावं लागेल तुम्हाला ते सगळं हृदयात सांगायला, पण तो आपल्याला एवढा वेळ नाही. तात्पर्य सगळ्यात थोडं सोपं काय आहे, हे संपूर्ण शरीर आहे आणि शरीर एक यंत्र आहे, त्याच्यावरती जीवभावला आरूढ झालेला आहे. आणि भगवान त्यांना प्रारब्धाने त्याच्या आत बसून तो असा सगळं यंत्र फिरवतो, तसा तो यंत्र फिरवतो आणि तसे सगळे जीव फिरतात. इथं तात्पर्य फक्त मायेने ते यंत्र आरूढ झाले सर्व भूत, त्या भूताच्या आत आंतर आत्मा होऊन
तो ईश्वर सर्व भूतांना फिरवतो. पहिलं स्वभावाने आपल्याला फिरवलं, दुसरं प्रकृतीने आपल्याला फिरवलं. आता त्याकरता इथं चेतन म्हणून हे आपलं जे फिरतं आहे सगळं शरीर, त्याच्यात आता स्वभाव पण टाकून चालणार नाही, त्याच्यात प्रकृती पण टाकून चालणार नाही, पण जडाने सगळं फिरत नसतं आणि म्हणून त्याला चेतन पण लागतं. ह्या 3 गोष्टी आता एकत्र करून दाखवल्या. आपलं जीवनक्रम जो चालतो त्यात स्वभाव हा स्वीकारावाच लागतो, त्यात प्रकृती स्वीकारावीच लागते. आणि या प्रकृतीला हलवणारा रेल्वे केवढी जरी असली, विमान किती गतिमान असलं, तरीसुद्धा त्यात कोणतरी ड्रायव्हर लागतो. झालं. आता त्यातलं एक थोडकं सांगायचं राहिलं. काय त्याच्यामध्ये म्हणजे चालणारा ट्रॅक्टर पण असतो, फॅट पण असते, हेलिकॉप्टर आहे, विमान आहे, रेल्वे आहे. सगळे लोखंडाचेच आहेत, सगळे लोखंडाचेच आहेत आणि सगळे चालणारेच आहेत. त्यात चालवणारे सगळे चेतनच आहेत, माणसंच आहेत. पण सगळ्यांची गती सारखी आहे का? नाही. ट्रॅक्टरची गती त्याची तेवढीच गती का? तसं हे सगळे मी तुम्हाला नावं घेतलेत, हे सगळे एवढे आपले बसलेत नाही, आपले आकार, त्याला तुमच्या इंग्लिश भाषेत त्याला मॉडेल म्हणतात. हे सगळं मॉडेल आहे आपलं प्रत्येकाचं. तर ते जसं ट्रॅक्टरचं प्रारब्धाची गती तेवढी, फॅटची तेवढी, हेलिकॉप्टरची तशी, विमानाची अशी आणि रेल्वेची अशी. मग त्यात येतात रेल्वे कोण आहे आणि विमान कोण आहे, पण आतमध्ये बसलेला आहे तो चेतना, एवढी गोष्ट खरी. मग गती सगळ्यांची सारखी नाही. तर ती गती सगळ्यांची सारखी का नाही? ते त्याचं प्रारब्ध, त्याची विक्षेप शक्ती, त्याची वासनाशक्ती, त्याचं ते त्याच्या लिंग शरीरांच्या प्रारब्धानुसारच त्याचं ते मॉडेल बनलेलं असतं. ती बाहुली तिची बनली त्याच्याकरता जरी मटेरियल रॉ मटेरियल सारखंच असलं तरी त्याच्यामध्ये तुमची क्वालिटी म्हणून तुमचं प्रारब्ध, पुण्य हे सगळं त्याच्यामध्ये येतं. मग ट्रॅक्टर लोखंडाचा असला आणि विमानही लोखंडाचं असलं तर त्या लोखंडात फार फरक असणार आहे. आता मी काही विमानं केले नाहीत, हां, पण ते त्याच्यातला फरक असणार आहे. असं काय करता? पेट्रोल जरी सारखंच असलं तरीसुद्धा गाडीचं पेट्रोल वेगळं, विमानाचं वेगळं, असं म्हणतात बा. आपल्याला काय माहीत नाही ते. मुक्त प्रवचन केलं जास्त वेळ लागतो. त्या शब्दात बांधून राहिलं का सगळं ते कागदोर असा राखडा लिहून आणला का मग त्या पद्धतीने केलं, मग त्याच्यात बांधून राहावं लागतं. त्याला डोक्याला ताण करण्यापेक्षा हे असं जास्त चांगलं कळतं. तमेव शरणं गच्छ, तमेव शरणं गच्छ, सर्वभावेन भारत, सर्वभावेन भारत. तत्प्रसादात् तत्प्रसादात् परां शान्तिं, तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं, स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. सगळे पद सोपे आहेत. हे भारत, तमेव तमेव सर्वभावेन शरणं गच्छ, तत्प्रसादात् शांतीं, तत्प्रसादात् परां शांतीं आणि शाश्वतं स्थानं प्राप्स्यसि. तर हे अर्जुना, तमेव त्याला सर्व भावाने शरण जा, त्याच्या प्रसादाने तुला पराम शांती आणि शाश्वत स्थान प्राप्त करून तू घेशील. सगळ्या श्लोकाचा अर्थ संपला. परत हे अर्जुना, तो त्याला सर्व भावाने तो त्यालाच एकाला शरण जा, की तो जर शरण जाऊन प्रसन्न झाला तर त्याच्या प्रसन्नतेने तुला परम शांती प्राप्त होऊन तो शाश्वत स्थान प्राप्त करून घेशील. असा सगळ्याचा अर्थ आहे. आता एक भारत याचा अर्थ काय? भा शब्दाचा अर्थ आहे
प्रतिभा. भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. भा शब्दाचा अर्थ आहे विशेष प्रकारची प्रतिभा, बुद्धी, मेधा. असा अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या अर्जुना, तू शरण तर जातो मनुष्य काय म्हणतो त्याला आता, देखे मनुष्य जात सकळ, आणि स्वभावता भजनशील. प्रत्येकाकडे भावना असते, प्रत्येक हात जोडतो. म्हणजे या भारतभूमीतली गोष्ट सांगतो, या मातीतला, या रक्तातला आणि या संस्कारातला असा गुण आहे, त्याच्याकडे भावना ही असतेच. म्हणून कोणताही प्राणी भावना प्रधान असतो, कोणताही प्राणी भावना प्रधान असतो. मग आपण ज्या ज्या कालामध्ये सिंहीण असते, वाघीण असते, कुत्री, गाय, डुकरीण हे ज्या असतात त्या आपल्या पिल्लाला जे चाटतात, तो एक प्रकारचा भावनेचाच प्रकार असतो. मग तसं मनुष्यामध्ये राक्षस जरी झाला तर तो त्याच्या मुलाच्या संरक्षण करतात, त्याच्या पोटाकरता दुसऱ्याची जीव घेईल, पण त्याच्या मुलाबद्दल त्याचे पण एक देव ठरलेले असतात. माणसापेक्षा राक्षस जास्त निष्ठावान असतात. माणसापेक्षा ते जास्त तीव्र अनुष्ठानं करणे असतात. जेवढे म्हणून राक्षस झाले त्यांनी महादेवच प्रसन्न करून घेतलेत. भक्तांनी कुठं केलेत? कोणी ब्रह्मदेव, कोणी ते बहुतेक महादेवाचे भक्त आहेत. म्हणून आपल्याला इकडे त्याला राक्षस भाग म्हणतात. महाराष्ट्रापासून इकडे याला राक्षस मोहरी म्हणतात, राक्षस भाग म्हणतात. म्हणून आपल्यापेक्षा आता आपलं महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज आले आणि त्यामुळे आता आपलं वारकरी संप्रदाय वेगळा बांधला. नाही तर तुम्ही इथून कुठून आसामपासून हे आसाम, आंध्रा, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ इकडं सगळं महादेवाचं प्रस्त आहे. बाया हे आता इथं सोलापूरपासून पलीकडं बाई भस्माचा पट्टा लावल्याशिवाय खाणारच नाही. ते काय सकाळ आंघोळ नका करीना, पण जेवायला बसले पहिलं भस्माचा पट्टा वाढणार आणि मगच खायला सुरुवात करणार. इतके महादेवचे भक्त आहेत. आणि सगळे विशेषतः राक्षस सगळे ह्याच बाजूला झाले आहेत. लंका इकडंच आहे ना, इकडं समोर इकडं, म्हणजे ते सगळीकडं असते. तर जे राक्षस होते त्यांचा इतिहास पाहिला तर हे फार निष्ठावान होते आणि प्रत्येक भावनाशीलच आहेत ते. म्हणजे आता हिरण्यकश्यप आहे, म्हणजे काय पृथ्वीभागला घेऊन पळायच्याचा अर्थ ते सगळी त्यांच्या त्या तपश्चर्याच्या शक्तीने ब्रह्मदेव, कोणता म्हणे भगवान शंकर, असे सगळे वश करून घेतलेले ते सुद्धा भावनेशील आहेत. आणि म्हणून शरण जाणं हे माणसाच्या तर स्वभावातच आहे. पण कोणालाही शरण जाऊन कोणताही भक्त होऊन असं वेड्यासारखं करू नको. म्हणून तम पदाचा उपयोग इथं केला. तम एवकार काय सांगतो? आणण्याची सर्वाची व्यावृत्ती केली. त्यालाच शरण जा. त्यालाच जा म्हणजे कोणाला? तर असं आहे, मित्र पण असा असावं, आपल्या जीवनात कोणतंही संकट आलं तर तो संकटाचं निवारण करेल. आणि गुरु पण असा असावं, जो कोणती शंका आपली निवारण करील त्यालाच माणसाने गुरु म्हणावं. उगं कोणाचं ऐकायचं आणि कोणाच्या मागं उधळायचं त्याने काय नाही होत ना. गुरु असा असावं, आपल्या सर्व शंकेची निवारण करेल. मित्र असा असावं, आपल्या कोणत्याही संकटातून काढेल. आणि बायको अशी असावी, मरणांत प्रसंग आला तरी ते आपल्या पाठीशी उभी राहील अशी आहे. म्हणजे जे त्याला काय म्हणतात त्याच्याशिवाय दुसऱ्याला पर्याय शोधायचं काम पडणार नाही. या सगळ्या म्हणण्यातलं तात्पर्य त्याच्याशिवाय जर माझे गुरु समर्थ असतील तर मी का कोणाकडे भीक मागू? माझ्या आईला जर एवढं दूध आहे तर ते वासरू का दुसऱ्याच्या काशेत तोंड घालीन? त्याला गरज काय काशेत तोंड घालायची? कारण त्या वासराला गायीशिवाय, त्याच्या आईशिवाय दुसरा पर्याय शोधायची गरज नाही. असं तसं आहे, मला माझ्या गुरुशिवाय दुसरा पर्याय शोधण्याची अजिबात आवश्यकता नाही. का करू मी ते? जर मला इथं जर माझं पोटच भरलं नाही तर मात्र मग दुसरीकडे जावं लागतं. तसंच आहे. मग तम येव, यात येवकारामध्ये भगवान अर्जुनाला काय सांगतात? तमेव असं का म्हटलं? त्यालाच का म्हटलं? सगळ्यात पहिली गोष्ट, कारण तो उद्धाराची खात्री देतो. अशी कोणती देवता भगवान सांगतात, अर्जुना अरे मी तुला छातीला हात लावून सांगतो, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. आणि म्हणून
या लागी शरणागता शरण्य. जगात मी एकटा आहे, जगात मी एकटा आहे खात्री देणारा, आणि जगात एकटा मी असा आहे की जीवाच्या उद्धाराची खात्री देऊन त्याचा उद्धार करतो. तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भावामीनं चरित पार्थ मय्याविषयी त्याचे साम. ज्याने मला अंतकरण समर्पित केलं, जो माझा भक्त झाला, त्याच्या उद्धाराची काळजी संपूर्ण वाहणारा मी आहे. त्याच्याकरता काहीही करतो मी. आणि म्हणून खात्रीलायक ज्याने आपल्या उद्धाराची हमी घेतली, मी तुझी हमी घेणारा आहे म्हणून तमेव, त्यालाच एक असे खात्रीलायक. दुसरी गोष्ट, दुसरा कोणी असा नाही. पर्याय जर असेल, दुसरा कोणी असा असता चला हा काय तो काय, पर्याय चालू शकतो ना. डॉक्टरचा पर्याय चालतो, इंजिनियरचा पर्याय चालतो, महाराजांचा पर्याय तर त्याच्यालाही पलीकडे गेला आहे. ते पावलाही बदलतात महाराज, प्रत्येक ते काय बदलायचं काय विचारूच नको. अरे लोकांनी नवरे बदललेत आता ते काय, आता इथपर्यंत गोष्ट आली त्याला कलियुग म्हणतात. ते काय नाही, आजकाल नवरे बदलायचा आणि बायका बदलायचा त्यांना काही विशेष नाही राहिला. ते फार पशु झालीत माणसं. ते संस्कृती फार ठोकून दिली तिने, त्याला काय नाही ते. पण ते त्याला अजून आपण खूप सुरक्षित आहेत. आपण खूप एका मोठ्या काय म्हणतो एका दुर्गामध्ये बसलेलो आहोत आपण, आणि आपल्यासारखेला तर काही भीतीच नाही. आपल्या पुढे एवढं भगवंताचं कवच असताना ती कलियुग काय त्याचा बापही आलं तर त्याला आपल्यावर काय त्याचा परिणाम होत नसतो. जाऊ द्या काय, दुसरा तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, याला काय म्हणतात खात्री. आणि आयसा मिन देखे कोणी दुजा तिही त्रिभुवनी, म्हणजे दुसरा पर्याय असा जगात कोण नाही असं आहे. आणि तिसरी गोष्ट, जरी कोणाला शरण गेला तर तो दयाळू असेल असं नाही, आणि तो कृपाळू असेल असं नाही. कृपाळू याचा अर्थ कृपा करण्यास समर्थ. भगवान हा तुम्हाला ददान बुद्धियोगंतम, तो तुम्हाला बुद्धियोग देऊन ज्ञान देऊन मुक्त करील एवढी त्याच्याकडे शक्ती नाही. त्यांनी त्याच्या मनात आलं तरी तो मुक्त करून टाकेल. याला काय म्हणतात कृपाळू. कोणत्याही पद्धतीने कोणत्याही रूपाने तो कृपा करू शकतो. आणि दयाळू याचा अर्थ आपल्या भक्ताचा उद्धार होऊन कोणतो काय, समजा आपण काय म्हणजे एखाद्या कठीण प्रसंगात अडकला तर त्याच्याकरता त्याच्याबद्दल दया उत्पन्न होणं. आणि आता याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून या भवनदीत तो गटांगळ्या खातोय, त्याच्याकरता पहिली दया निर्माण होणं, आणि नंतर त्याच्यावरती कृपा करण्याकरता त्याला कृपाळू, म्हणजे तो कृपाळू पण आहे आणि दयाघन पण आहे. आणि त्याच्याकरता 100 प्रमाण येत असे, नकोशे प्रमाण म्हणत बसायला. आणि म्हणून खात्री आहे म्हणून तमेव, दुसरा पर्याय जगात नाही म्हणून तमेव, तो कृपाळू दयाळू आहे म्हणून तमेव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जशी आई असते आणि ती आई त्या लेकराचा त्या बालाचं भक्त कोण असतं? आई. ते बालाचं भक्त कोणी? ती परिपूर्ण त्याची एवढी काळजी घेते. मग ती आई त्या मुलाचं भक्त बनते, त्या लेकराचं भक्त बनते. ती असं भजभक्त इतकी जोडून असते ती, क्षणसुद्धा नाही. एक क्षण झोळीत झोपलेला असलं तरी तिच्या डोक्यात तिथं 100 घरात लोक हसू द्या, पण हसता तेवढ्या गोंधळात त्यांच्यात हसत असली तर तिकडं कोणी आवाज झाला सगळ्यात पहिला कान तिचा तिकडं जातो का ते ओढल्या जातो. तो निसर्ग आहे, तो स्वभाव आहे. ते काय ते अभ्यास क्लास लावले ती ना, तिचं लवकर कान तिकडं जातो असं थोडंच आहे ते गोष्ट. मग त्याला काय म्हणतात, ते त्या बालाची सर्व स्वरूपाने काळजी घेणं, असा हा अत्यंत भक्तिप्रेम आहे. वेडा झाला आणि लाचवाला भक्तिसुख असं आहे. भगवान भक्ताच्या प्रेमाकरता वेडा झालेला असतो. ते भक्तिशास्त्र मोठं आहे. आणि म्हणून तमेव याचा अर्थ तुम्हाला मी हा सांगितलं. सर्व भावेनं याचा अर्थ जेवढे बाजारात भाव आहेत तेवढे सर्व भाव याचा असा अर्थ नाही. तर सर्व भाव याचा अर्थ आहे कायेने, वाचेने आणि मनाने. तर काया वाचा मनाने शरण जाणं म्हणजे नेमकं काय? सर्व भावे आलो तुझची शरण, आणि काया वाचा मन सहित देवा, हे प्रमाण आपण म्हणतो, कीर्तनात सांगतो आणि आपण ऐकतो. पण त्याचा अर्थ नेमका काय असतो? तो काया वाचा मनाने
असं ते सर्वभावी तुझं आलोचे शरण, तिथं काय म्हणतो तो न म्हणू काय वगैरे, असं बऱ्याच वेळा प्रमाण आपण असं म्हणतो. सर्वभावी झाला विष्णुदास, कामक्रोध त्यास बाधितीना. सर्वभाव शब्द अनेक ठिकाणी आणतो. मग शरीर म्हणजे त्याला म्हणतात काया, वाचा आणि मन. कायाने होणारी क्रिया, दुसरं काय रे, मनाने होणारी क्रिया मन. कायाने, मनाने, वाचेने म्हणा, मनाने म्हणा, या तिन्ही ठिकाणी क्रिया घडतात. हे तिन्ही ठिकाणी क्रियात्मक आहेत. तर त्या क्रियेचा आश्रय मना कोण सांगतो. मन ज्या कालामध्ये ध्यान करतं त्या कालात ते ध्यान केवळ आणि केवळ भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचा आश्रय. जसं एखादं झाड असतं आणि त्या झाडावरती वेली चढली असते, मग त्या वेलीचा आश्रय कोण आहे, वृक्ष असतो. तर बऱ्याच वेली अशा असतात ते झाड नुसतं आधार नसतो, त्याचं जीवदान असतं. त्या वेली खाली पडली का मेली ती मेली ती. मग तसं त्या वेलीचा आश्रय त्या झाडावर असते ते त्याच्यावरती किती पसरते, किती लांब वेगन जाते. मग त्या वेलीचा आश्रय जसं ते झाड असतं, तसं मनाने तुमची ध्यान, मनाची क्रिया असते ध्यान, चिंतन. त्या चिंतनाचा आश्रय परमात्माच असला पाहिजे. वाचा, वाणीची क्रिया म्हणजे शब्द. मंत्र आले, स्तोत्र आले, नामस्मरण आलं, वाणीतून जो जो शब्द निघेल त्या शब्दाचा आश्रय हा परमात्मा असला पाहिजे. म्हणजे काय, परमात्म्याविषयकच त्याचे वर्णन करणारे मंत्र, त्याचे वर्णन करणारे स्तोत्र किंवा त्याचं नामस्मरण, हे त्या शब्दाचा आश्रय परमात्मा म्हणजे वाणी शरण गेला. मनाचा आश्रय म्हणजे तो परमात्मा, मग तो मनाने शरण गेला. आणि का शरणाची जी क्रिया घडते ती तत्प्रित्यर्थ भगवंता करता, पूजे करता, काय जे असेल ते पूजे करता, वारी करता, तीर्थ करता, त्याला प्राप्ती करता. आणि म्हणून त्याचा आश्रय एकच परमात्मा, एकच त्याच्या जीवनामध्ये सर्व भाव, मानसिक भाव, वाचिक भाव, कायिक भाव, त्या भावाचा आश्रय एक परमात्माच असतो. त्याला म्हणतात सर्वभावेनं. अर्जुना, असा सर्व भावाने तो त्याला शरण जा. आणि मग तो जर प्रसन्न झाला, अशी शरणागती झाली तर तो प्रसन्न होईल तत्प्रसादात. मग त्या भगवंताच्या कृपेने, त्याच्या प्रसन्नतेने मग काय होईल, पराम शांतीन. याचा अर्थ अविद्यासहित कार्यनिवृत्ती. शांती याचा अर्थ हा वृत्तीचा विषय नाही, हा शांत हे भगवंताचं मूळ स्वरूप आहे. त्याला चिर शांती असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, चिर शांती. 12व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, काय पसंती, त्याला काय म्हणतात, अभ्यास योगेनं तू मामे छापून धरणे. मला 13 हा शांती निरंतरम असं आहे. अभ्यासाच्या पुढे असं पाण्याकडे थोडं. बरं चला, मला नाही आठवत. नाही अभ्यासापेक्षा श्रेष्ठ आहे, ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ज्ञानात ध्यानम विशेष्यते. ज्ञानात ध्यानम विशेष्यते. त्यागात शांतिरनंतरम. सगळं श्रेयो हे ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेष्यते. आणि ध्यानात आता काय, ज्ञानात ध्यानम, ज्ञानापेक्षा ध्यान सांगितलं. ज्ञानात ध्यानम विशेष्यते. आणि ध्यानात करून फलप्राप्ती. आणि त्यागात शांतिरनंतरम. ती जी शांती सांगितली ती भगवंताचं रूप सांगितलं ना ते. तर सगळ्याच्या पुढे ज्ञानापेक्षा आणि ध्यानापेक्षा दुसरी कोणती शांती देते. तर अशी शांती चिर शांती म्हणजे कार्यासहित अविद्या निवृत्ती जेथे होते असं जे चिर स्वरूप असतं, अशी शांती. शाश्वतम स्थानम प्राप्स्यसी. असं जे शाश्वत सांगितलं आपलं,
तर असं शाश्वत असं परमात्म स्वरूपाचं स्थान तू प्राप्त करून घेशील. इति ते ज्ञानमाख्यातम् इति ते ज्ञानमाख्यातम् गुह्याद्गुह्यतरं मया गुह्याद्गुह्यतरं मया विमृशेततशेषेण विमृश्येततशेषेण यथेच्छसि तथा कुरु यथेच्छसि तथा कुरु. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया विमृशेततशेषेण यथेच्छसि तथा कुरु. इति ते ज्ञानम् आख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया विमृशे एतत् आशेषेण यथा इच्छसि तथा कुरु. असे पद आहेत. इति गुह्याद्गुह्यतरम इति ते गुह्याद्गुह्यतरम ज्ञानम मया आख्यातम. तर हे अर्जुना असे म्हणजे अशा प्रकारे पाठीमागं तुला एवढं वर्णन केलं आहे ते अशा प्रकारे भगवान या ठिकाणी अर्जुनाला सांगतात, अर्जुना अशा प्रकारे माझ्याकडून ज्ञानम माझ्याकडून गुह्यातलं गुह्य ज्ञान तुला सांगितलं जातं. आख्यातम म्हणजे ख्यातम सांगितल्या गेली आहे. अनेक ठिकाणी मागं दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून आत्तापर्यंत सर्व अनेक प्रकारे तुला ज्ञान सांगितलेलं आहे. तर ते सर्व ज्ञान आख्यातम मी तुला सांगितलेलं आहे. तर ते जे ज्ञान आहे ते आशेषेन विमृश्य. तर ते येतत आशेषेन विमृश्य. असं जर तू विशेष रूपाने त्याचा विचार करशील तर किंवा विचार करून मग काय होईल, यथाईश मी तुला सांगितलं तू त्याचा विचार कर आणि आशेष रूपाने चांगला जर विचार केला तर तुला सगळं पटेल. मला जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. आता तुला वाटेल तुझ्या पतीने तो यथेच्छसी तथा करू, तुझी जशी इच्छा असेल तसं कर असं भगवान म्हटले. तर इथे पहिली गोष्ट इति म्हणजे अशा प्रकारे. इति याचा अर्थ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून आतापर्यंत इति या शब्दाने सांगितले. इति ते इति म्हणजे अशा प्रकारे, ते म्हणजे तुला मी तुला सांगितलं. काय सांगितलं? ज्ञान सांगितलं. आणि ज्ञान सांगितलं म्हणजे कोणतं ज्ञान सांगितलं? तत्त्वज्ञान सांगितलं. ते ज्ञान त्याच्या राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम असं पवित्र सांगितलं, अत्यंत उत्तम सांगितलं. सर्व विद्यांचा राजा असणारी ती विद्या सांगितली आणि गुह्यातली गुह्य सांगितली. तर ते गुह्यातलं गुह्य तुम्हाला त्या श्लोक तिथं त्यावेळी भरपूर वर्णन केलं आहे. गुह्याचे प्रकार सांगितलेले आहेत. तर ते त्याला गुह्य का म्हणतात? त्याला म्हणतात निगूढ. गुहगूढ म्हणजे जाणण्यास अत्यंत कठीण, अत्यंत दुर्बोध. श्रुती असं म्हणते यो वेद निहितं गुहायाम परमे योमन. यो वेद ह्या वेद नाम तू जाण परमे योमन म्हणजे या गुहेमध्ये असणारं महाआकाश म्हणजे परमात्मा असं तू ते जाण. आणि ते गुहा कोणती ती या पंचदशीमध्ये असं म्हटलं या ठिकाणी प्राणात दभ्यंतर मना मनात म्हणजे असे देहात आत मन आहे, मनात आत असं आहे. देहात दभ्यंतर प्राणात दभ्यंतर मना असं आहे.
म्हणजे देहामध्ये आत प्राण आहेत, प्राणाच्या आत मन आहे, मनाच्या आत बुद्धी आहे, आणि त्या बुद्धीच्या आत असणारा जो परमात्मा आहे त्याला म्हणतात गुह्य. तर अत्यंत गुप्त, जे गुप्त जाणणारी विद्या असते म्हणून त्याला गुह्य म्हणत असतं. त्याला म्हणतात गुप्त जाणणारी. गुहायाम गुणाम गोपनम अर्हती, जे गुप्त आहे. आत्मा काय सर्वांच्या इंद्रियाचा विषय होत नाही, आणि ती विद्या आहे सच्चित आनंद परमात्मा आत्मा, त्याला जाणणारी जी विद्या आहे तर त्याला गुह्य का म्हटलं? तर जी विद्या, ज्या विद्येचा विषय अत्यंत गुप्त विषय आहे म्हणून त्याला गुह्य म्हटलं. अशी ती गुह्यातली गुह्य. सर्वसाधारण ढोबळ मारणी शेतीचं ज्ञान असतं, व्यापाराचं ज्ञान असतं. म्हणजे शेतीच्या ज्ञानापेक्षा व्यापाराचं ज्ञान थोडं सूक्ष्म येतं. व्यापाराच्या ज्ञानापेक्षा नंतर तुमचं आता इंजिनिअरिंगचं ज्ञान असेल, डॉक्टर असतील, वकील, ते त्याच्यापेक्षा ते अजून सूक्ष्म येतं. याचे अभ्यासच करावे लागतात. मग असे जे हे व्यवहारातले ज्ञान एकापेक्षा एक शाळेत तुम्ही गेला तर इतिहास असतो, इतिहासाचं ज्ञान असतं, भूगोलाचं ज्ञान असतं. आता मला नाही त्यातलं एवढं, पण ढोबळ म्हणजे ठोकताळेने मी सांगतो, जे भूगोलाचं ज्ञान आहे, इतिहासाचं ज्ञान आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला गणिताचं ज्ञान त्याचे सूक्ष्म आहे ना, ते बुद्धी ताकद लावावं लागते. काय आपल्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत म्हणजे 26 जिल्हे केले पाठ, तिथं काय डोकं चालवायचं तुम्हाला? पण गणिताचा अंक मांडून त्यातून वजाबाकी बेरीज भागाकार करायचं म्हटलं का डोक्याचं कलई होते. म्हणजे त्याच्यापेक्षा हे काय ते गुह्य गुह्य येतं. मग हे गुह्यातलं गुह्य आणि हे गुह्यातलंही गुह्य. ते असं गुह्यातलं लौकिक विद्या काही त्यात गुह्य असल्या, त्या गुह्यातलंही जी गुह्य असतं. मग विद्या असली त्या विद्येचा विषय असतो ते पण अत्यंत गुह्य, नाम गुप्त. गूढ म्हणजे निगूढ, म्हणजे झाकलेलं आणि पूर्ण आत पंचकोशांनी आवृत असलेला आत्मा तो जाणायचा म्हणून त्याला म्हणतात. ती जी विद्या असते ती विद्या आहे थोडक्यात वेदांत विद्या, आत्मविद्या, ब्रह्मविद्या, तत्वविद्या. या विद्येला म्हणलं गुह्यातलं गुह्य. हे कोण? पहिली गोष्ट, सर्व शास्त्रापेक्षा वेदांतशास्त्र हे कठीण असतं. आणि वेदांतशास्त्र हे शब्द म्हणा, पुस्तकं म्हणा, हे शब्दाचं जंजाळ असतं. ते शब्द जंजाळात अजून अर्थगुप्त असतो. आणि अर्थाच्या आतमध्ये जो विषय असतो, अर्थाच्या आत जो प्रत्यक्ष परमात्मा असतो तो त्याच्यापेक्षा गुह्य असतो, त्याच्यापेक्षा गूढ असतो. आणि म्हणून त्याला जाणणारी जी विद्या असते म्हणून त्याला म्हणलं गुह्यात गुह्यतरम असा आहे. गुह्य गुह्यतर आणि नाही, गुह्य गुह्यतम आणि गुह्यतर. तरतम भाव त्याला म्हणतात. तरतम भाव व्यवहारात गुह्य असतं. वेदांत ती गुह्यतम असते. आणि त्या गुह्यतमाचा विषय परमात्मा हा गुह्यतर असतो. म्हणून गुह्यात गुह्यतरम, गुह्यातलाही गुह्य असणारा जो विषय तत्वज्ञान हे मी तुला सांगितलं बिंबृष्य, तर त्याचा तू चांगल्या प्रकारे विचार कर. आणि विचार करून हे सगळं माझं मी सांगितलं तू ऐकलं. आता तुला जसं करायचं असेल तसं तू करू शकतो. सर्वगुह्यतमं भूय, सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः, शृणु मे परमं वचः. इष्टोऽसि मे दृढमिति, इष्टोऽसि मे दृढमिति. ततो वक्ष्यामि ते हितम्, ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वगुह्यतमं भूय, सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः. इष्टोऽसि मे दृढमिति. ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः. इष्टः असि मे दृढम् इति ततः वक्ष्यामि
ते हितम. या श्लोकात काय फार विस्तार केला नाही आणि काही सांगायची गरज पण नाही. तर सर्व गुह्यतमम या ठिकाणी सर्व गुह्यतमम मे परमं वचा भूयः शृणु. अर्जुना, सर्वात गुह्यातलं गुह्य जे माझं वचन परम वचन आहे. परम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ वचन. जगतामध्ये तत्त्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ कोणतंही वचन नसतं. आणि म्हणून मी सांगणारा श्रेष्ठ आहे, ते वचन श्रेष्ठ आहे, तू ऐकणारं पण श्रेष्ठ आहेस. असं ते अत्यंत परमोच्च स्थान जे आहे, असं जे वचन आहे, कारण त्या वचनाचा विषय सर्वोच्च आहे, सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून ते माझं वचन परम आहे. आणि ते परम वचन भूयः शृणु, पुन्हा ऐक. आता भगवान म्हणले, तर अर्जुन म्हटला तर इथं पण ऐकतच आलं. कवर ऐकायचं म्हटले, कवर ऐकायचं नाही. जोपर्यंत तृप्ती होत नाही तोपर्यंत खायचं. तसं जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत ऐकायचं. आणि काय ऐकायचं? तेच ऐकायचं. भूक लागली म्हणजे काय खातो? अन्नच खातो. उद्या अन्नच खातो. तसंच मग आता हे गीता ऐकली झाली, आता दुसरं कोणता ऐक पण विषय तोच राहतो तो माझा आहे. आणि म्हणून भूय हा परत का सांगितला जातो? परत सांगण्यास त्याचं उत्तर खाली दिलं. भगवान सांगतात, इष्टोस्मी, तू माझा अत्यंत आवडता आहेस. भगवान सांगतात, मे दृढम ततः वक्ष्यामि ते हितम. तू मला अत्यंत प्रिय आहेस आणि म्हणून मी तुझ्या हिताचं वचन इष्टासी. तर तू या ठिकाणी मला अत्यंत प्रिय आहेस आणि म्हणून अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुझ्या हिताची गोष्ट पुन्हा 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 सांगतो. जशी आहे त्या मुलाला 4 वेळा ते सांगते, कारण तिचा तो प्रिय असतो आणि तो प्रिय असतो, त्यामुळे त्याचं अनहित होऊ नये. आणि म्हणून ती आहे त्याला पुन्हा पुन्हा ते सांगते. लहानपणापासून सांगत आली, आता तरुण झाला, त्याला मुलं झाले तरी ते तेच सांगते, आणि म्हातारा झाला तरी त्याला तेच सांगते, कारण का तो तिचा प्रिय आहे. आणि त्यामुळे तू माझा अत्यंत प्रिय आहेस आणि म्हणून मी तुला पुन्हा 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 तेच सांगतो, तू माझा प्रिय आहेस. हा एक स्वतंत्र विषय. अर्जुन भगवंताचा किती प्रिय आहे. अर्जुनाचं प्रियपण भगवंताचं लपलेलं नाही. भागवतामध्ये, महाभारतामध्ये, गीतेमध्ये, सर्व ठिकाणी तू मित्र आहेस, तू बंधू आहेस, तू सखा आहेस. तू माझा सखा म्हणजे काय आहे? म्हणजे संबंधी आहे असं आलं आहे. तू माझ्या संबंधी सखा सोयरा आहेस, तू माझा बंधू आहेस, तू माझा प्रिय आहेस, तू माझा मित्र आहेस. सगळं आलं ते. नर नारायणाची जोडी अशी आहे. कोण कोणाचा भक्त होतं हेच काय आपल्याला कळायला तयार नाही. अर्जुन देवाचा भक्त आहे का भक्तच अर्जुनाचा देव हे काही कळायला तयार नाही. असं इतकं प्रेम होतं त्यांचं, इतका त्यांचा एकमेकाचा आधार. सखेति मत्वा प्रसभय यदुक्तम, हे सखेति याद, हे कृष्ण यादव सखेति तया अजानता तय महिमानं मया प्रमादात प्रणयेन वापी. देवा, माझ्याकडून तुला न जाणता वाटेल ते माझ्याकडून प्रमाद झाले आहेत, पण ते तू पदरात घे. आता हे भगवंतानी अर्जुनाने जी कृतज्ञता व्यक्त केली, ती सगळी इतकं घनिष्ठ संबंध असल्याशिवाय हे प्रमाद होत नाहीत ना. असं आहे. महाभारताचं युद्ध झालं, रोज युद्ध संपायचं, त्यावेळी भगवान खाली उतरायचे आणि अर्जुनाला उतरायला ते रथवर पाय द्यायचा आणि त्या मांडीवरती बोटाचा पाय ठेवून हे खाली उतरत होती. मग आता कोण कोणाचा सेवक हे काय समजायला तयार नाही. म्हणजे त्याच्या खूप ते तर आता तुम्हाला ते लय सांगत बसावं लागेल. ते अर्जुनाला वाचवण्याकरता आणि अर्जुनाला अर्जुनाचा विजय होण्याकरता आणि अर्जुन सर्वश्रेष्ठ हे सिद्ध करण्याकरता भगवंतांनी खूप लांछनं पत्करली, खूप लबाड्या केल्यात, खूप राजकारण केलं, कारण तो त्याचा प्रिय होता. अर्जुनाला कर्ण एका फटक्यात मारू शकत होता. कर्ण इतका जहाल होता आणि त्याच्याकडे वासव नावाची शक्ती होती. ती शक्ती एकदाच इंद्राने दिलेली शक्ती होती. ती एकदाच टाकायची. ती कोणवरही टाकली तर तो जगात कोणी असला ब्रह्मदेव तरी तो मरेल, अशी ती त्या शक्तीची खासियत होती, प्रतिज्ञा होती. पण भगवंतानी काय राजकारण केलं, ते घटोत्कचवरती ती शक्ती टाकायला लावली आणि त्याला मारलं. पण ते घटोत्कचला सांगितलं, तुला जितकं मोठं होईल तितकं मोठं होय तू,
कारण तेव्हा मी एका फटक्यात सगळं सैनी मारतो, नको नको नको, घटोत्कच प्रताप होईल, मला पांडव प्रताप करायचा आहे, माझ्या अर्जुनाचा विजय झाला पाहिजे. फक्त तुला एक मेहरबानी आहे, तू खूप मोठा होय आणि तू ज्यावेळी मरून पडायचं ना तिकडं पलीकडं पड, इकडं नको पडू. तो तिकडं नुसता पडला तर लाखो सैन्य मेलं कौरवांचं, नुसता खाली पाडला तरी तो. आणि कर्णाला भाग पाडलं. ज्यावेळी तो मरायला लागले सगळे कौरव, अरे तो दुर्योधन म्हटला तुझ्याजवळ जी शक्ती आहे आता आपण सगळे मरण्यापेक्षा तू ती काढ ना, ती अर्जुन बघू नंतर. भगवंतानी त्याच्या त्याला काय म्हणतात आगतिकता झाली त्याची, त्या आगतिकतेने त्याला ती शक्ती त्या घटोत्कचेवर टाकावी लागली. आणि मग भगवान त्या कालामध्ये भगवंतानी जल्लोष केला, खूप आनंद व्यक्त केला. अरे कोणाला काय कळवतं, पण त्यालाच माहीत होतं काय होतं, माझा अर्जुन वाचला. सगळी रात्रंदिवस चिंता त्याला त्याची होती. म्हणजे इतका हा भगवंताचा प्रिय होता. मन्मना भो मद्भक्तो, मन्मना भो मद्भक्तो, मद्याजिमान् नमस्कुरु, मद्याजिमान् नमस्कुरु, मामे वैश्यसि सत्यन्ते, प्रतिजाने प्रियोसि मे, प्रतिजाने प्रियोसि मे. मन्मना भो मद्भक्तो मद्याजिमान् नमस्कुरु, मामे वैश्यसि सत्यन्ते, प्रतिजाने प्रियोसि मे. मन्मना भव, मद्भक्ता भव, मद्याजी भव, माम नमस्कारो भव. मग तो मामेव यस्यसि सत्यन्ते, असं जर झाला तर तू मलाच येऊन प्राप्त होशील, ही तुला सत्य प्रतिजाने मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. कारण का पुन्हा इथं म्हटलंय इष्टोसी आणि प्रियोसी मे, तू माझा अत्यंत प्रिय आहेत. आणि म्हणून मन्मना भव इथं मत आलं आहे, मद्भक्ता भव इथं मत आलं आहे, मद्याजी भव इथं मत आलं आहे, आणि माम नमस्कुरो इथं मत आलं आहे. भगवंतानी या सगळ्या गोष्टी मत म्हणजे माझ्याशिवाय तू काही दुसरं करू नको. मन्मना भव तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकात. एका ओळीमध्ये भगवंतानी आपलं माऊली ज्ञानोबा तू मन हेची करीन माझे भजनी, तू मन हे मीची करी तत्त्वज्ञान सांगितलं, माझे भजनी प्रेम धरे इथं भक्तियोग सांगितलं, आणि सर्वत्र नमस्कार इथं काय सांगितलं कर्मयोग सांगितलं. एकाच ओळीमध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग 3 योग सांगून टाकले. तसं या ठिकाणी भक्तियोग, ध्यानयोग आणि कर्मयोग 3 योग सांगितले या ठिकाणी. तर मन्मना भो म्हणजे तू माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, याचा अर्थ मग तिथं काय ते अहम वाचा चित्त, हा शरण देऊन जैसे मोहद एक गांगर रिगाले, असे जशी ती नदी सागरात जाऊन एकरूप होते, त्याप्रमाणे काया वाचा मन आणि अहम सर्व रूपाने तुम्हाला येऊन मिळ होऊन गेलं. ते आता सर्वांची विषय आश्रय एक मी होईल, याला म्हणतात मन्मना भव. आणि मद्भक्ता भव, भजभक्त. भक्त याचा अर्थ आहे भक्ती म्हणजे प्रेम. मग तुझ्या प्रेमाचा प्रेमास्पद विषय माझ्याशिवाय जगात दुसरा कोणी असू नये, त्याला म्हणतात मद्भक्त. हा तू माझाच भक्त हो, तू मन्मना माझंच चिंतन करणारा हो. आणि मद्याजी माझं पूजन कायेने, वाचने आणि मनाने 3 प्रकारच्या पूजा असतात. कायिक पूजा असते ती शरीराने मूर्तीची प्रतिमा, फुलं, पुष्प, आरती घेऊन, मनाने शाब्दिक वर्णन करून पूजा असते, आणि मनाने संपूर्ण मूर्ती सर्व चित्र उभं करून पूजा, नैवेद्य मनाने सगळं, त्याला म्हणतात मनोमय पूजा. हेच पडी एकेचे राजा. तर अशी मद्याजी मद्याजी म्हणजे पूजन करणारा तू असा हो. मद्याज्याचं याजी आणि पूजे, यजन करणं, याज्ञिक माझ्याविषयी तू जी आहुती देतो ते मला समर्पून दे. मान नमस्कुरू
मी सर्व भूतामध्ये माझीच मूर्ती आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हे हा भक्तियोग निश्चित जाण माझा. काय तिथं तोंड सर्व भूतांना नारायण नमस्कार करावं, कारण सर्वांच्या आत परमात्मा आहे. म्हणून माम नमस्कुरू, तू मला असा नमस्कार कर. मग काय होईल म्हणजे माम येव यस्यसी, तू निश्चित मला प्राप्त होशील, यात काही शंका नाही. का सत्यंते, तू मला निश्चित प्राप्त होशील हे सत्य आहे. आणि माझी प्रतिज्ञा ती सुद्धा सत्य आहे. आणि प्रियोसी हे पण सत्य आहे. तू माझा अत्यंत प्रिय आहे हे अत्यंत सत्य आहे. आणि माझी ही प्रतिज्ञा तू यातून मलाच प्राप्त होशील हे पण सत्य आहे. आणि तू मलाच प्राप्त होतील हे सत्य आहे. त्यात माझी प्रतिज्ञा जी केली ती पण सत्य आहे. आणि तुम्हाला अत्यंत प्रिय आहे हे पण सत्य आहे. असं भगवान या श्लोकामध्ये, हा प्रवचनाचा श्लोक आहे, याच्यात खूप मोठं प्रवचन करता येतं. मन मना भो, मद भक्ता भो, मद याची घेऊन मान नमस्करो. याच्यात 4 योग सांगितलेले आहेत. ते पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, रामेश्वर भगवान की जय.